थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 9 ऑक्टोबरच्या भागात तेजस मानसी आता 5वं पाऊल टाकतात. तेव्हा 5व्या पावलाचं महत्त्व गायत्री सांगते की कुटुंबाचं सांभाळ कराल, अर्थात त्याच कुटुंबातील माणसांनी तुम्हाला स्वीकारलं तर. नीच गायत्रीने एकही चान्स सोडलेला नसतो तेजस मानसी यांना टोमणा मारण्याचा. त्यानंतर तेजस मानसी दोघेही 6वं पाऊल टाकतात. तेव्हा 6व्या पावलाचं महत्त्व गायत्री सांगते की आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचं. त्यानंतर तेजस मानसी दोघेही 7वं आणि शेवटचं पाऊल टाकतात. तेव्हा गायत्री त्यांना सांगते की हे पाऊल म्हणजे मैत्री आणि विश्वासाचं. परंतु कसं आहे ना, तुम्ही आता मैत्रीचं नाटक करून आमचा जो विश्वासघात केला आहे ना, बघूयात आता हे नातं किती दिवस टिकतंय. नाही म्हणजे आता हेच मैत्रीचं नात्यामध्ये आता तुम्ही एकमेकांचा विश्वासघात तर नाही ना करणार, असं गायत्री मुद्दाम तेजस मानसी या दोघांनाही विचारते. तर गायत्री तिथे छायाला सांगते की सासूबाई तरी काय आता यांचं औक्षण करणार नाहीत असंच वाटतं आहे, तेव्हा औक्षण यांचं तूच कर. तेव्हा छाया दोघांनाही आता तिलक लावते आणि त्यानंतर दोघांच्या अंगावरती फुलांची उधळण करत तेजस मानसी या दोघांची औक्षण करते आणि त्यानंतर ती मानसीला माप ओलांडायला सांगते. खऱ्या अर्थाने मानसीची प्रभूची सून बनत आता घरात एंट्री होणार असते. परंतु इथेच नीच गायत्रीचा खरा खेळ सुरू झालेला असतो. तर मानसी माप ओलांडणार इतक्यातच गायत्री त्यांना थांबवते. गायत्री स्वतः घरात जाते व मानसीला म्हणते की इतक्या सहजासहजी कसं सोडू तुला. घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा दिनेश सूरजला म्हणतो की तरीच ही बाई एवढ्या सहजासहजी यांना ॲक्सेप्ट कसं करणार ना. तर संपदाचा जीव आता टांगणीला लागलेला असतो. ती गायत्रीला सांगते की सगळं काही आता व्यवस्थित होतं आहे, त्यात खोडा कशाला. तेव्हा गायत्री संपदाला उत्तर देते की कसं आहे ना, सर्व काही व्यवस्थितच होणार आहे आणि व्यवस्थित करण्याची जिम्मेदारी माझीच आहे. त्याचनंतर ती मानसीला म्हणते की एवढ्या सहजासहजी मी तुला तर सोडणार नाही. नाही म्हणजे आता नवीन सून आहे ना या घरची, मग तुला नाव तर घ्यावंच लागेल. तेव्हा कुठे आता सर्वांचा जीव भांड्यात पडतो आणि सर्वांच्या लक्षात येतं की गायत्री ही मानसीला उखाणा घेण्यासाठीच थांबवते. गायत्री परत तेजस मानसी या दोघांनाही म्हणते की म्हणजे तुमचं लग्न जरी वाजत गाजत जरी झालं नसलं किंवा तुमच्या लग्नाने कोणालाही आनंद झालेला नसला तरी देखील ही रीत आपण पूर्ण करावीच लागेल ना. गायत्री मानसीशी खूप गोड बोलत असते. ती मानसीला म्हणते की शिवाय तू तर आता फिनिशिंग स्कूलची टॉपर आहे, तिथे आपल्याला काय गोष्टी शिकवल्या आहेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये पळ काढायचा नाही आणि तू तर खूप हुशार आहेस ना, घे घे उखाणा घे. विनोद तिथे आता तेजस मानसी या दोघांची थट्टा करत म्हणतो की आता तर नाव घ्यावंच लागेल, ही रीत आहे आणि ही पूर्ण करावीच लागेल आणि तुम्ही दोघांनी जर ही रीत नाही पूर्ण केली तर 5,000 रुपये आम्हाला फाईन द्यावं लागेल. तेव्हा सुयोग घाबरतो आणि तो म्हणतो की तेजा घे रे बाबा नाव, आधीच 800 थराला गेले आहेत, आता 5,000 नको जायला. तेव्हा गायत्री त्या दोघांनाही सांगते की गप्प बसा, घेते मानसी नाव. मानसीने तिथे आता खूप सुंदर असा उखाणा घेतलेला असतो. इतिहासाच्या साक्षीने उभा आहे हा प्रभुनिवास, सासू सासरे दीर नणंद जाऊबाई यांचा या घरात निवास आणि तेजसरावांचं नाव घेते. दुरावलेल्या नात्यांना पुन्हा घट्ट बांधून उभा करेल हा प्रभुनिवास. मानसीने खूप सुंदर असा उखाणा घेतलेला असतो. त्यातून तिने गायत्रीला ही समज दिलेली असते की कितीही संकट आली तरी देखील मानसी त्या घराला एकत्र बांधून ठेवणारच आणि सर्वांनाच मानसीचा उखाणा खूप आवडलेला असतो. तर सर्वच जण तिचं कौतुक करत टाळे देखील वाजवतात. छाया खूपच खुश होते आणि मानसीला विचारते की काय, हा उखाणा तुला आत्ताच सुचला आहे. तेव्हा गायत्री छायाला सांगते की छाया, म्हटलं होतं ना मी, मानसी खूप हुशार आहे. त्यानंतर ती तेजसला आग्रह धरते नाव घेण्यासाठी. तेजस उखाणा घ्यायला नकार देतो तरी देखील गायत्री मुद्दाम त्याला आग्रह धरत असते. तर घरातले सर्वच जण उत्सुक असतात की तेजस आता कोणता उखाणा घेईल. तर तेजस तिथे आता फक्त मानसी मिस लकी चांप एवढंच बोलतो आणि गप्प होतो. तर त्याचनंतर मानसी घराचं माप ओलांडून घरात प्रवेश करणार इतकेतच नीच गायत्री डाव साधते. तेजस आता घरात पाऊल ठेवणार तर नीच गायत्री तिथे आता तेजसला ढकलते आणि त्याला जागीच थांबवते. त्यावेळी आता मानसीला मोठा धक्का बसलेला असतो, कारण मानसीने तेजसचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो. ज्यावेळी गायत्री ते दृश्य पाहते त्याच वेळेस तिच्या डोक्यात तिळक जाते आणि त्यानंतर ती तेजसला ढकलतच घराच्या बाहेर हाकलते.
मानसीला आता मोठा धक्का बसलेला असतो. फक्त मानसीलाच नाही तर तेथे उपस्थित असलेल्या घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. गायत्री एवढे सहजासहजी तरी चांगुलपणा दाखवणार नाही हे सर्वांनाच माहिती असतं. तेजसला ती सांगते की मानसीचा जरी आम्ही सून म्हणून स्वीकार केलेला असला ना तरी देखील तात्यासाहेबांच्या तत्वानुसार तुझी शिक्षा अजून संपलेली नाही आहे तेजस. त्यामुळे तू घराच्या बाहेर राहायचं आणि मानसी हे आमच्यासोबत घरात राहणार. गायत्रीने तिचा स्वतःचाच निर्णय सर्वांच्या समोर मांडलेला असतो. नवे तर तो तेजसवरती लादलेला असतो. मुद्दाम तिने मानसी तेजस या दोघांनाही एकमेकांपासून दूर ठेवलेलं असतं. मानसीचा संसार सुरू होण्याआधीच गायत्री ती मोडायला बसलेली असते. हे पाहता संपदा पटकन आता आपल्या लेकीचा संसार वाचवण्यासाठी गायत्रीकडे जाऊन विनंती करते की या दोघांचं आत्ताच लग्न झालं आहे, प्लीज त्यांना एकमेकांपासून दूर नका न करू. तेव्हा गायत्री म्हणते की बरं ठीक आहे तेजस, तू घरात राहू शकतोस, परंतु माझी एक अट आहे, तुला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कराव्या लागतील. परंतु गायत्रीला चांगलंच माहिती असतं की तेजस हा आयुष्यभर अंगणात राहू शकतो, परंतु तो सह्या नाही देणार. त्याचनंतर ती स्वतःचा निर्णय बदलते आणि गायत्री तेजसला सांगते की बरं ठीक आहे, तू आमचं गुडविल न वापरता, प्रभू कुटुंबाचं नाव न वापरता चांगल्या मार्गाने पैसा कमवायचा आणि माझे सगळे पैसे फेडून टाकायचे, तरच तू या घरात राहू शकतो. गायत्रीने आता 2 ऑप्शन दिलेले असतात तेजसला. एक तर प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायच्या किंवा चांगल्या मार्गाने कष्टाने पैसा कमवून तिचे पैसे फेडायचे. तेव्हा तेजस तिथे शांतच असतो तर गायत्री हसायला लागते त्याच्यावरशी आणि सर्वांच्या समोर ती म्हणते की चांगल्या मार्गाने पैसा कमवणं ते तर त्याला काही जमणार नाही, त्यामुळे तू घराच्या बाहेरच राहा, उंबरठा ओलांडून आत यायची हिंमतसुद्धा करू नकोस. मानसीला आता खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर कारस्थानी गायत्री ही तेजसला खूप काही सुनावते तरच, परंतु ती आता मानसीला देखील सोडत नाही. मानसीकडे येते आणि ती म्हणते की आणि तू ग प्रभूंच्या घराण्याची सून होण्याच्या लायक आहेत, ती तुझी योग्यता तुला सिद्ध करून दाखवावी लागेल. मानसीसमोर आता खूप मोठं आव्हान असतं. ते आव्हान गायत्रीने तिला दिलेलं असतं. गायत्री तेजस मानसी या दोघांकडे पाहते आणि मनोमन विचार करते की आता तुमचं हे लग्न पूर्ण कधीच होणार नाही, तुम्ही एकमेकांसोबत राहणारच नाही. गायत्रीचा हाच तर डाव असतो. त्यानंतर ती मानसीला म्हणते की चला नव्या सुनबाई, जाऊयात ना आपण घरात, असं तुम्हाला दारामध्ये किती वेळ थांबवणार. आणि गायत्री आता मानसीचा हात स्वतः पकडते आणि तिला घरात घेऊन जाते. तिच्या पाठोपाठ घरात सर्वच जण एक एक करून आलेले असतात. संपदा, निधी, सुयोग मात्र तेजससोबतच बाहेर थांबलेले असतात. तेजसला ज्याची भीती होती तेच घडलेलं असतं. तेजसला आधीच लक्षात आलेलं असतं की जी गायत्री एवढं चांगलं वागते आहे, तिच्या चांगुलपणाच्या मागे नक्कीच काहीतरी वाईट हेतू असणार. त्याचनंतर मानसीला गायत्री म्हणते की हे आमचं प्रभू निवास, म्हणजे याआधी देखील तू आली होतीस, परंतु सुरुवातीला आली होतीस त्यावेळी तुझे या घराशी काहीच नातं नव्हतं. त्यानंतर तू आली ती प्रभूंच्या घरातली भाडेकरू म्हणून आणि आता सून बनून या घरात प्रवेश करते आहे, त्यामुळे तुला सगळ्या नात्यांची ओळख तर करवून द्यावी लागेल. मी गायत्री दिनेश प्रभू, म्हणजे तू मला ओळखत तरी असतीलच, परंतु मी खरी कशी आहे ते तुला आत्ता कळेल. घरात तुला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर सर्वात आधी माझी आठवण काढावी लागेल, ठीक आहे ना. तेव्हा मानसी मान हलवून होकार देते. तर तिथेच गायत्री त्यानंतर दिनेश जवळ जाते आणि मानसीला सांगते की हा माझा नवरा दिनेश या घरातला मोठा मुलगा असण्याचं कर्तव्य निभावतो, हो ना. तेव्हा दिनेश चिडूनच तेथून निघून गेलेला असतो. तरी देखील गायत्री तिथे म्हणते की याला काय झालं, परंतु खरी दिनेशची ओळख हीच आहे की पैसा कमवण्याचं तर लांबच राहिलं, परंतु ते खर्च करताना ना हा सर्वात पुढे असतो. त्याचनंतर ती सूरजकडे जाते आणि मानसीला म्हणते की हा या घरचा दुसरा मुलगा सूरज प्रभू सतत 50-50 रुपये मागून खर्च करत असतो, ही ना या घराला लागलेली कीड आहे. असं म्हणत ती सूरजचा मानसीसमोर अपमान करते. सूरज देखील तेथून निघून गेलेला असतो. तर तिथेच आभा देखील असते. तेव्हा गायत्री आभाकडे जाते आणि मानसीला सांगते की ही आपली छोटी नणंद, ही ना कॉलेजमध्ये खूप हुशार आहे, परंतु हिच्या कॉलेजचा खर्च खूप जास्त असतो गो, आणि तिचा तो खर्च या घरच्या सुनेलाच करावा लागतो. काय ग मानसी, घेशील का आबाच्या शिक्षणाची जबाबदारी. गायत्रीने असं विचारता क्षणी मानसी मोठ्या मनाने होकार देते. ती सांगते की जशी निधी आहे माझ्यासाठी
तशीच अभा देखील आहे. त्याच नंतर गायत्री पुढे मानसीला सांगते, तर ही माझी बहीण छाया आणि हा तिचा नवरा विनोद. माझ्यानंतर जर या घरात कोणाचं वर्चस्व चालत असेल तर ती हीच आहेत. तर या घरातली हीच ती नाती आहेत. त्यानंतर परत स्वतःची चूक सुधारण्याचं नाटक करत गायत्री सांगते की नाती हीच तर तुला आता जोडायची आहेत ना. इतक्यातच तिथे सुनंदा येते आणि सुनबाई अशी हाक मारताच मानसी मागे वळून पाहते. तेव्हा गायत्री तिला सांगते की हॅलो, त्या माझ्याबद्दल बोलतायत. त्यानंतर सुनंदा ही गायत्रीला सांगते की घरात घट बसले आहेत. नवी सून म्हणून नाही तर एक शाबासनं म्हणून तिला तिथे जाऊन आशीर्वाद घ्यायला सांग. तेव्हा गायत्री म्हणते की का सासूबाई, तुम्ही का घेऊन जात नाहीये तुमच्या लाडक्या सुनेला देवदर्शनाला. आणि ती मानसीला सांगते की मानसी, आजपासून या आपल्या सासूबाई आहेत, तुझ्या मावशी राहिलेल्या नाही आहेत. यांनी ना त्यांच्या मुलांना संस्कार देण्याव्यतिरिक्त फायदा तोटा या असल्या गोष्टी काही शिकवलेल्या नाही आहेत. नीच गायत्रीने आता तर मात्र हद्दच पार केलेली असते. सुनंदाचा देखील तिने अपमान केलेला असतो. त्याचनंतर गायत्री ही तात्यांना हाका मारत असते. तेव्हा विनोद गायत्रीला म्हणतो की दीदी, त्यांना खूप जास्त मनस्ताप झाला आहे ना, ते नाही येणार. तेव्हा गायत्री म्हणते की अच्छा, मी बोलावलं तरी देखील नाही येणार. आणि गायत्री तिचा त्या घरात असणारा दरारा मानसीला दाखवते. ती ज्यावेळी पुन्हा तात्यांना हाक मारते तर तात्या मान खालती घालून बाहेर आलेले असतात. तेव्हा गायत्री सांगते की मानसी, तुला आठवतंय का, ज्यावेळी तू प्रभुनिवासात पहिल्यांदा आली होतीस ना, त्यावेळी याच प्रिंटिंग मशीनच्या सोबत तू यांच्यासोबत एक सेल्फी घेतला होता. तेव्हा तुझ्यासाठी हे स्वातंत्र्यसूर्य दिनकर प्रभू यांचे नातू, स्वातंत्र्यसूर्य हे वृत्तपत्र ज्यांनी चालू केलं ते भास्कर प्रभू यांचे सुपुत्र प्रभाकर प्रभू हे होते. पण आता ना ते तुझे फक्त सासरेच उरले आहेत. आता प्रेस बंद झाली, त्यानंतर घर गहाण ठेवावं लागलं, तर हे आहेत तुझे हतबल झालेले सासरे. असं म्हणत गायत्रीने तात्यासाहेबांची ओळख करून दिलेली असते मानसीला. परंतु मानसी आता सून बनून प्रभुनिवासात आल्यापासून गायत्रीचा प्रत्येक डाव हाणून पाडत ती प्रभुनिवासाला पुन्हा उभं करणार असते. तात्यासाहेब तिथे आता गायत्रीला सांगतात की सुनबाई, आमचं हे घर तू वाचवलंस ना, म्हणून आम्ही तुझे मिंदे आहोत. परंतु तू स्वतःहून या मुलीला सून बनवून या घरात आणलं, ते देखील आम्ही आता मान्य केलं आहे. परंतु आमचा निर्णय तोच आहे, आम्ही या मुलीला सून म्हणून स्वीकारणार नाही आहोत, परंतु माणुसकी नक्की जपू. तात्या सुनंदा दोघे आता घरात निघून गेलेले असतात, म्हणजे त्यांच्या रूममध्ये. तर तिथे गायत्री पुन्हा मानसीला टोमणे मारायला लागते. ती म्हणते की मानसी, पाहिलं ना, तुझ्या घरातली ही नाती आता तुझ्यासोबत नाही आहेत. एवढंच काय, तर तुझा नवरा देखील आता तुझ्यासोबत नाही आहे. सासूबाईंनी देवाला नमस्कार करायला सांगितलं आहे ना, बघ आता तो तरी तुझ्यासोबत येतोय का. तर इकडे बाहेर तेजस खूपच अस्वस्थ असतो, एकटा पडलेला असतो. तर संपदा त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. त्यानंतर तेजस हा संपदाच्या पाया पडतो आणि हात जोडून तिची माफी मागत असतो. तेजस म्हणतो की खरं तर या घराने सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे त्यांना. मी सांगितलं होतं निर्णय बदलायला, परंतु त्या देखील ऐकत नाही आहेत. तेव्हा संपदा सांगते की अहो, असं कसं काय बोलताय तुम्ही. मानसी तुमची पत्नी आहे, तुम्ही मंगळसूत्र घातलं आहे तिच्या गळ्यात. तेजस आता खूपच हतबल झालेला असतो. तो तिथे संपदाला सांगतो की परंतु हे घर मिस लकी चांपला स्वीकारेल असं वाटत नाही आहे. त्या मनाचा विचार करतात, परंतु प्रॅक्टिकल विचार करण्याची गरज आहे. या घराकडून प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे त्यांना नाही मिळणार आहे. तेव्हा तेजसची तिथे संपदा समजूत घालते. ती सांगते की मानसीचा खूप जास्त विश्वास आहे तुमच्यावरती, स्वतःपेक्षाही जास्त. मला मान्य आहे की सुरुवात ही खडतर झाली आहे, परंतु पुढे जाऊन तुमचा संसार खूप सुखाचा होईल आणि तो होण्यासाठी संपदाने आशीर्वादही दिलेला असतो. त्यानंतर संपदा तेजसची समजूत घालून तेथून निघून जाते. तर इकडे घरामध्ये मानसीने आता देवाला हळद कुंकू वाहून ती नमस्कार करत असते. इतक्यातच गायत्री तिला टोकते आणि म्हणते की काय वेळ आली आहे ग तुझ्यावरती. नवरा घराबाहेर आहे आणि या घरातली माणसं तुला सून म्हणून स्वीकारत नाही आहेत. नाही म्हणजे तरी देखील तुला या घरात राहायचं आहे का मानसी. तर त्याचनंतर मुद्दाम गायत्री मानसीला म्हणते की हे बघ, जर चुकून कधी तुझ्यावरती वेळ ही आली, म्हणजेच तुला जर या घरात राहायचं नसेल, ही माणसं ही नाती जपायची नसतील असं जर तुला ज्या दिवशी वाटेल आणि तीच गोष्ट तुला जर घरातील सर्वांना सांगता येत नसेल, तर तू एक काम कर, बाहेरच्या बोर्डावरती लिही आणि निवांत घर सोडून जा. तेव्हा
गायत्रीच्या प्रश्नाला ती सडेतोड उत्तर देते की नाही मॅम, अशी वेळ कधी येणारच नाही. कारण मानसीने हे नातं स्वतः स्वीकारलेलं असतं. याच्यामध्ये संकट खूप येणार, खडतर प्रवास आहे हे माहिती असून देखील मानसीने स्वतः याच्यामध्ये उडी घेतलेली असते. आणि तेजसची साथ न सोडण्याचं वचन तिने संपतरावांना दिलेलं असतं. मानसी उठते आणि गायत्रीकडे जाते. ती सांगते की नाही मॅम, मी असं काहीच होऊ देणार नाहीये. ह्या घरातली माणसं मी जपणार. आता त्यांचे माझ्याबद्दलचे विचार काहीही असू देत, परंतु नक्कीच त्यांच्या मनाचं परिवर्तन मी करेन. ती नाती मी अगदी मनापासून जपेन आणि मला पूर्ण खात्री आहे मॅम की यांची मनं नक्की बदलतील आणि तेजस देखील आता सरळ मार्गाने कष्ट करून या घरात येतील. तेव्हा गायत्री आता हसायला लागते आणि ती मानसीला म्हणते की घर? कोणतं घर? अगं, महिन्याभरातच आता हे घरच राहणार नाहीये, असं म्हणत मानसीसमोर गायत्रीने खूप मोठा खुलासा केलेला असतो. त्यानंतर गायत्री मानसीला विचारते की या घरातला दिवाळीचा येणारा पहिला पाडवा ना तुझा, आपण ना तो एकत्र साजरा करूयात. तो शेवटचा पाडवा असेल या घरातला तुझा. नाही म्हणजे पाडव्याला हे घर मी पाडणार आहे, असं गायत्रीने स्वतःच ठरवलेलं असतं. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत मानसी ही सुनंदासोबत किचनमध्ये काम करत असते. तेव्हा मानसी सांगते की मावशी, मला माहिती आहे की ज्या परिस्थितीमध्ये मी सून बनून या घरात आले आहे, ती परिस्थिती मी नक्की बदलेन. या घरातली सर्व माणसं मला नक्की स्वीकारतील. तेव्हा सुनंदा आता चिडते आणि आभाला जोराची हाक मारते. ती म्हणते की या मुलीला सांग की भावला भावलींसारखं लग्न करून या घरात येऊन आमच्यासारख्या माणसांचा म्हणजे तत्वनिष्ठ असणाऱ्या माणसांचा हिने विश्वासघात केला आहे आणि या घरात विश्वासघाताला जागा नाही, असं म्हणत सुनंदा तेथून रागाने निघून गेलेली असते. मानसीला आता खूपच वाईट वाटतं आणि मानसी विचार करते की मावशी, अशी पाठ नका ना फिरवू माझ्यापासून. या घरात तुमचाच सर्वात मोठा आधार आहे मला. हळूहळू आता मानसी सर्वांची मनं कशी जिंकणार आणि प्रभू घराण्याची सून बनून गायत्रीच्या विरोधात ढाल बनून उभी राहत तेजसच्या साथीने प्रभुनिवास कसं वाचवणार, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार.